माझं काय म्हणणं आहे माहिती आहे की मित्रांनो, कंपन्या जेव्हा गाड्या बनवतात ना, जे इंजिनियर वगैरे डोकं वापरतात ना, नुसती गाडीला टायर दिले, गाडी चालली, इंजिन दिले, इंजिनने टायर फिरवलं म्हणजे झालं नाही. छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. आता ते मी का बोलतोय ना तुम्हाला, एक म्हणजे हे व्हिडिओ अशोक लेलँड कंपनीसाठी स्पेशली आहे का त्यांनी काहीतरी सुधारणा केल्या पाहिजे. आता माझ्यासमोर 2 गाड्या आहेत, हे बघा. एक आहे आपली पिकअप आहे या साईडला, आणि ही आहे अशोक लेलँडची दोस्त LS प्लस. अशोक लेलँडच्या दोस्तमध्ये सगळा कॅबिन सेटअप हाच आहे. तर आता आपल्यासोबत भाऊ आहे, तुम्हाला दाखवतो नेमका प्रॉब्लेम काय. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, अशोक लेलँडपर्यंत पोहोचला पाहिजे. मी प्रॉब्लेम पहिला बघतो, कारण की मी याच्या आधी कधीही अशोक लेलँड वगैरे म्हणजे गाडी ही वापरली पण नाही, कधी चालवली तर आहे, पण म्हणजे अशी पर्सनली कधी वापरली नाही. ठीक आहे, पण प्रॉब्लेम काय आहे ना, मी तर तुम्हाला दाखवतो. यो कॉमन गोष्ट आहे, पण ती सॉल्व्ह केली पाहिजे. कारण की ड्रायव्हर जेव्हा कुठं आउट साईडला वगैरे असतो, काही गोष्टीच्या नॉमिनल आहे ते स्वतः करावं लागतात, तर त्या झाल्या पाहिजे. फिटरपाशीच जावं लागेल, अशा काही गोष्टी नाही दिल्या पाहिजे ज्या छोट्या गोष्टीसाठी. काय माहिती आहे का, आता बघा हे आपले बंधू चैतन्य भाऊ ना साईडचा पॅनल खोललाय. चैतन्य भाऊ काय प्रॉब्लेम सांगा बरं तुम्हीच. लाईट उडाला या गाडीचं आता मला कळतंय, मला माहित नाही. आपल्या पिकअपला जर हेडलाईट बदलायचं असेल ना, फक्त बोनट खोलायचं आहे आणि फक्त एक प्लॅस्टिकचं ते कवर काढायचं आणि पिन हे करावं लागते. ठीक आहे, ज्यांच्यापाशी पिकअप आहे ना त्यांना माहीत असेल. पण मी आज पहिल्यांदा बघतोय अशोक लेलँडचं जर हेडलाईट बदलायचं म्हणलं तर साईडचा हे पॅनलचे किती नट बोल्ट आहे ते, हे 2 नट बोल्ट खोलायचे. त्यानंतर ना हे 2 नट बोल्ट, बरोबर ना, हे 2 नट बोल्ट खोलायचे. मग हे असं बाहेर निघतं हेडलाईट, मग बल्ब चेंज करायचा. म्हणजे ही अशी गोष्ट आहे, बल्ब वगैरे जर वायर म्हणजे जास्त रनिंग असेल ना तर बल्ब नेहमी खराब होत असतात का नाही. या आधी किती वेळेस खराब झालेत काय, बरं 2दा खराब झालेत ना. माझे पण खराब होत असतात. ते तिथून नाही ना, नाहीये नाही, तेच बघितलं. भरपूर लोक म्हणतात आम्ही पहिलं बघूनच मग व्हिडिओ बनवतोय, इथं नाहीच ते. हे बघा, आता मला पण वाटलं, मी पहिलं बघितलं, इथं नाहीच आहे. हेच आहे, एक डायरेक्ट पॅक आहे. हा, काहीच नाही इथं बदलायचं म्हणजे विचार करा. हा, अहो एखाद्या ड्रायव्हरला हे रस्ते जर बल्ब बदलायचा म्हणल्यावर याला डायरेक्ट नळ पाणी बिणी असेल तर ठीक आहे, डायरेक्ट गॅरेजच दाखवायचं हिला. म्हणजे लाईट बदलायला गॅरेज छोटस काम करायचंय, त्याच्यासाठी डायरेक्टली गॅरेज दाखवावं लागेल. तसं आपल्या पिकअपचं नाही ना, वर गेलं खाली ते क्लिप काढली झालं. 1 मिनिट पकडतो. म्हणजे पिकअपचं सोपं, आणि हे बी गोष्ट सोपी करू शकत होते, पण काय माहित काय इंजिनियर काय या कामासाठी द्यायला पाहिजे होतं आतून, काहीच नाहीये. हा, ते अडकलं त्याच्यात. हा, एसीचं दिलेलं आहे त्याच्यामध्ये, ते एसीचे हे कव्हर वगैरे त्याच्यात. जागा भरपूर आहे ना. हा, जागा भरपूर द्यायला पाहिजे होतं. म्हणजे या छोट्याशा गोष्टी आहे, पण ड्रायव्हरला किती प्रॉब्लेम होऊ शकतो. एखाद्याकडे कसे काही लोक टूल्स वगैरे ठेवत नाहीत, मग याच्याकडे त्याच्याकडे पाणी मागत बसावं लागेल, आणि एक्झॅक्ट तोच पाना पाहिजे. तो पाना भेटला तर ठीक आहे, नाही तर मग वाटूलच. अशोक लेलँड कंपनीला हे कळलं पाहिजे. थोडं इंजिनिअरिंगमध्ये नुसती गाडीची मजबूती बनवून फायदा नाही, पण या छोट्याशा गोष्टी ना लय हॅरेसमेंट करतात. जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो.